हॅलो नमस्कार. तर आज आम्ही करतो आहे गार्डनिंगला सुरू. काढू आहे हो, आता आम्ही हे झाडं वगैरे काढतोय आहोत आम्ही झाडं, कारण की ना तर सीझन संपलेला आहे ना, डॅफोडिलचे सगळे फुलं संपले, सीझन वगैरे संपले आहे. सो आता काढतोय आम्ही. गवतासारखे एकदम वाढलेलं आहे, सगळं काढून टाकूया. ठीक आहे, ह्याच कुठे आपण झेंडूच्या फुलासाठी वापरूया. आता ही झाडं आम्ही कापून वगैरे ह्याची माती वगैरे सगळं बाजूला काढून नवीन माती भरून आणि ह्याच्यामध्ये आम्ही झेंडू लावणार आहोत. तर थंडी खूप जास्त आहे अजून, त्याच्यामुळे मला जॅकेट घालून यावं लागलंय. पहिले तर मी ह्या सगळ्या डॅफोडिलच्या फ्लावर्सला कापून घेतलेलं आहे. तर ह्याचे जे बल्ब्स आहेत ह्याचा मी वापर पुढच्या वर्षीसाठी करेल. एका छोट्याशा ट्रेमध्ये टाकून ठेवेल ह्या सगळ्या ह्यांना. मला तर असं वाटतं की खूप माती होणार आहे आज. त्यात रॅन्युक्युलस पिंक, येलो, रेड अशा कलर्स मध्ये येतात. हे छोटासा याला कंद होता. हो, त्या कंदातनं छान पैकी मस्त फुटलेले हे, मस्त पैकी छान. इथे अशा प्रकारे हे सगळे प्लांट्स ऑलरेडी म्हणजे असे येतात मस्त पैकी. सो तेवढा आपला टाइम वाचतो आणि हे रोपं रेडी असतं, त्याच्यामुळे म्हणजे छानपैकी ग्रोथ पटकन होऊन जाते. असं आहे की आता हे आम्ही प्रयत्न केलेला इथे सीड्स वगैरे पण टाकायचे अगोदर, पण त्याच्यामध्ये काय होतं, नॉर्मली कधी कधी येतात, कधी कधी येत नाही, कारण क्लायमेट खूप थंड असतं इथे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस म्हणजे रोपं येत नाही आणि आले तरी लवकर हे होत नाही वगैरे असं. सो त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतो म्हणजे प्लांट्स वगैरे घेण्यासाठी, आणि हे प्लांट्स वगैरे पण म्हणजे छानपैकी भेटून जातात. थोडेफार महाग पडतात पण खूप टाइम वाचतो. म्हणजे निदान याला 2 महिने तरी लागले असतील, 1 ते 2 महिने असे. आणि किती छोटे छोटे सुंदरसे असे आहेत, छोटे छोटेच रोपं आहेत पण त्याला ऑलरेडी फुलं लागलेली आहे आणि छान वाटतात हे, सुंदर. सो याला मी एक एक रोप आता काढून मस्तपैकी त्याला थोडेसे रूट हलके करून त्याला मी लावून देणार आहे आता. थिंक 3 4 लावूया आपण, बघूया कसं काय होतं. छानपैकी असे रोप रेडी आहेत. अक्षता शूट करते पाठवून आणि बाळाला सांभाळते ती आणि माझ्यावर लक्ष ठेवते व्यवस्थित झाड लावतोय की नाही. झालेले आहेत आपल्या कुंड्या रेडी, फुलं वगैरे झेंडूचे लावून. तर ह्यांना साईडला लावून देतो आणि मग आपण पाणी घालूयात व्यवस्थित. मी इथे क्लीन करून घेतो थोडस, इथल्या माती वगैरे पण काढून घ्या, बरेच दिवस झाले क्लीनिंग नाही केली. स्वच्छताला इथे खूप म्हणजे हे करतात प्रत्येक जण, म्हणजे दुसऱ्यांच्या घरामध्ये पण हे कचरा जायला नको ओढून, कारण आम्ही इथे फर्स्ट फ्लोअर वर राहतो. मी हे विचार करतोय ह्या पिशवीमध्येच ह्या पानांना मी खाली हे करून टाकतो जेने, आणि त्याच्या वरतून माती टाकून देतो, म्हणजे हे सगळी पानं आहेत त्यातच मातीमध्ये हे होऊन जाईल आणि त्याचं खत होऊन जाईल. पेरायचेत का? काय काय आणलंस? आता मी आणलं तुळशीचं बी आणलं आपलं.
हा. त्यानंतर मग मेथी वगैरे आणली आहे, अच्छा, पण पेरून टाकूया आता. धने आणि हे बाकीचे आपले सीड्स आहेत. त्याच्यामध्ये काय काय बघायला पाहिजे. हा, हे लाल माठ आहे. माझ्या हाते ना मी इथे घेतो थोडंसं, कारण की इथे मी अजून ऑलरेडी झाडून वगैरे टाकलेलं आहे. हे तुळशीचं बी मी इथे घेतलं. आणि ह्याच्यामध्ये मी पेरते मेथी. शेतीची आठवण आलेली आहे असं वाटतं तुला? हो, आता मला ते आठवण आली. आणि आता मे घरी शेती होती तर शेती केली नाही, तर इथे येऊन शेती करावं लागतं. मे महिना आला आता काय 15 दिवसांनी, 15-20 दिवसांनी नांगरणीला सुरुवात होईल, फोडीला. इंडियामध्ये ना? पण झालं, मी ह्याच्यात ह्याच्यात मेथी टाकली. थोडी थोडी अजून टाकू. अजून टाकू. ठीक आहे, चला थोडी थोडी अजून टाकते. ह्याच्यामध्ये कोरिएंडर वगैरे आणि काय पाहिजे असेल ते टाकून दे. मला तुळशीचं बी बघायचं. तुळशीचं बी छोट्या ह्याच्यात टाक ना, त्या छोट्या पॉटमध्ये लाव. आणि आता मी ह्याच्यात पेरते धने आणि हे ट्रे माझ्याजवळ मूव्ह कर थोडंसं. वरतून माती पण टाकून झाली आहे मेथीच्या वरती. आणि हे मी पेरते धने. त्याच्यामध्ये गुण आहे. कुठे? हो, आणि अजून काय टाकू? बस. टाक. काय आहे? लाल माठ आहे ना? या अर्ध्या ट्रे मध्ये मी टाकते लाल माठ. घरची आहे तुझ्या? हा, हे घरचे आहेत. आता बघूया, आम्ही ह्यावेळेस तुळशीचा बी टाकतोय. येईल टाकी, आम्हाला माहिती नाही. फर्स्ट टाइम आम्ही पेरतोय, सो बघूया. हे पण मला माझ्या आजीने दिलं होतं. हे घे. वरतून टाकायला पण माती घे थोडी. बिया त्याच्याने सगळ्यात खालती असतील. हे तर फक्त हे आहे. दाणे आहेत का बघ पहिले त्याच्यात बियाचे. हा, मग ते घे ना. बघ 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 आहे का पहिले हातात टाकून. हो हो, आहेत भरपूर. हा, टाक, पसरवू नको इकडे तिकडे. चल माती टाक. हे करू दे आणि येऊ दे तुळशी. मस्त पैकी छान पैकी पाणी टाकून घेऊया आता सगळ्या ह्यांना.
ह्याच्यामध्ये पण डालिया वगैरे होतं आणि हे आपलं आहे डालिया मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये पण फूल येईल असं वाटतं मला. बस झालं. करूया झाडांना थोडंसं जरा आणि फायनली आपलं गार्डनिंग झालेलं आहे. सो आता मस्तपैकी याला बहरू देऊया आणि छान प्रकारे अशी मस्त सुंदर झालेलं आहे. साफसफाई झालेली दिसते माझी छानपैकी. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवतोय अक्षता बरोबर. सो तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा. सो आम्ही अजून व्हिडिओज बनवूया. तेव्हापर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, अजून काय बोलतात ते तुम्ही समजून घ्या. त्यापर्यंत मी अजून झाडांना पाणी घालून घेतो. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.